खुब्याच्या ऑपरेशनसाठी डायरेक्ट अँटिरियर अप्रोच तुम्ही वापरता, तर हे काय आहे आणि कसं केलं जातं आहे? खुब्याच्या ऑपरेशनला आपण टोटल हिप रिप्लेसमेंट सर्जरी म्हणतो. तर हे जे ऑपरेशन आहे त्यामध्ये आपण नवीन बॉल आणि नवीन कप लावतो जॉईंट. तर हे ट्रेडिशनली जेव्हा ही टेक्निकच्या आधी मी पण दुसरं टेक्निक करतो, त्याला पोस्टरोलॅटरल टेक्निक किंवा अँट्रोलॅटरल टेक्निक म्हणतो. त्यामध्ये पेशंटच्या ऑपरेशनचा चिरा जवळपास 30 सेंटीमीटरचा होता. 25 ते 30 सेंटीमीटरचा चिरा असतो, एवढा मोठा. त्यामध्ये 7 ते 8 स्नायू कट होतात आणि इम्प्लांट बसवतो आपण, बॉल बसवतो, कप बसवतो. बसवल्यानंतर हे सगळं आपण स्नायूला शिवतो आणि रिपेअर करतो डॉक्टर. पण जेव्हा तुम्ही मसल कट करून रिपेअर करतात, ते मसलची 50% ताकद कमी होऊन जाते. आणि हे सगळं आपण जेव्हा कम्पेअर करतो डायरेक्ट अँटीरियर अप्रोचने, जे आम्ही समोरून करतो, त्यामुळे चिरा फक्त 8 सेंटीमीटरचा असतो. म्हणजे माझ्या 2 बोटांचं अंतर एवढं चिरा असणार. यामधनं पूर्ण हिप रिप्लेसमेंट सर्जरी करतो. यामध्ये आपण एकही स्नायू कट करत नाही. म्हणजे 2 स्नायूला आपण पडद्यासारखा साईडला करतो आणि ऑपरेशन झाल्यावर परत ते स्नायू जागेवर येतात. एकही स्नायू कट झाला नाही, एकही स्नायू रिपेअर झाला नाही. त्यामुळे एकही स्नायूची ताकद 50% कमी होणार नाही. तर सांधा नॅचरल सांधासारखा स्टेबल असतो, निसटत नाही. तुम्ही कुठलीही मुवमेंट करा, सांधा निसटणार नाही. या ऑपरेशननंतर तुम्ही सेम डे मांडी घालून बसू शकता. तुम्हाला खाली बसता येते, मांडी घालता येतं, इंडियन टॉयलेट वापरता येतं, जिने चढणं, पुढे वाकणं, शूलेस बांधणं, टू व्हीलर चालवणं, ट्रॅक्टर चालवणं, सगळं करता येतं. इव्हन हॉर्स रायडिंग इज ऑल्सो पॉसिबल. घोड्यावर पण बसून काही पण करू शकता आणि नॉर्मल पाय टाकता येतं. जे दुसरे पेशंट असतात जे मागणं ऑपरेशन करतात, त्यामध्ये त्यांना इव्हन मोटरसायकलवरती बसायला पण त्रास होतो. यामध्ये त्यांना काही वाटत नाही ऑपरेशन झाल्यासारखं.